हे गुड मॉर्निंग गाईज. आज NGOCची विकेंड राईड आहे आणि आज आम्ही चाललेलो आहे सीझन वाईनयार्डला. सीझन वाईनयार्ड दौंडमध्ये आहे. पुण्यापासून हार्डली 100 किलोमीटर्स. बाईकची स्टार्ट होणार आहे ते बाणेरचं जे शक्ती ऑटोमोबाईलचं आहे, तर तिथून स्टार्ट होणार आहे 7:15ला. आता 6:30 वाजलेले आहेत, तर मी माझी घरापासून राईड स्टार्ट करतो. 7:15 वाजता आमची राईड ही स्टार्ट होणार आहे. पहिला स्टॉप असेल आमचं कांचन हॉटेल, उर्ली कांचनची ते जे आहे. मग तिथून सगळे आम्ही लाईनअप होणार आहे आणि पुढे राईड स्टार्ट करणार आहोत. चला मग भेटू आपण पुढच्या प्रवासाला. आज सकाळी 6:45 आपण आपली आजची राईड ही सुरू केलेली आहे. आपल्याला 7:15 पर्यंत शक्ती ऑटोमोबाईल्स बाणेर येथे पोहोचायचं आहे. सर्व रायडर्स या ठिकाणी जमा होणार आहेत. सुमारे 7:30 आपण आपली राईड ही सुरू करणार आहोत. 3 ते 4 रायडर्स आपल्याला हडपसर जॉईन करतील. आता आम्ही नाश्ता केलेला आहे. आता निघालेलो आहे फायनल डेस्टिनेशन 4 सीझन वायनरी इकडे. आम्ही नाश्ता केला सोलापूर रोडवरती उर्ली कांचन इथे कांचन रेस्टॉरंटमध्ये. छान होता नाश्ता. निघालेलो आहे 4 सीझन वायनरी इकडे. इकडून ऑलमोस्ट 38 किलोमीटरचा डिस्टन्स दाखवतो. तेवढे आम्ही 43 मिनिट्समध्ये कंप्लीट करू. गुगल मॅप तरी दाखवतो.
कुठे पडला? काय माहिती. आपल्या ग्रुपमधला एक रायडर मागे पडलाय, त्याचीच वाट पाहत होतो. आपला जो रायडर पडला होता त्याला काही जास्त इंजुरी लागली नाही, तरी पण आपली एक बॅकअप वॅन असतेच प्रत्येक राईडच्या वेळेस. त्या गाडीमध्ये त्याला बसवलेलं आहे. त्याची गाडी जी आहे ती दुसरा जो पिलन रायडर होता तो चालवत आहे. त्याला काही इंजुरी तर झाली नाही आहे, पण त्याची गाडी थोडीशी डॅमेज झालेली आहे. होप सो पुढचा प्रवास हा सुखाचा हो. क्या रोड पता नहीं है क्या अनुराग सर? क्या कर रहे हैं अभी? हमें जाना बता रहे, आगे चला गया था। हाँ 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 हाँ, गाड़ी बंद है ना उसकी? गाड़ी बंद नहीं करायची का? नहीं, उसका बैटरी पूरा डेड है। हाँ क्या? हाँ, ये प्रॉब्लम अपने पास है दोनों के पास। अरे नहीं, मैंने उसका फॉग लैम्प वगैरह चालू करके नाश्ता कर रहा था। हाँ क्या? फिर अभी स्टार्ट कैसे किया? हो गया बस। हाँ ऐसे हुआ, but हो गया। हो जाएगा थोड़ा देर. चेकचा शर्ट घातलेला हा आपला जो पिलन रायडर आहे त्याने ही जी ॲक्सिडेंट झालेली बॉबर आहे ती चालवली आहे. गाडी बघू शकता की बिल्ड क्वालिटी खूप छान आहे आणि ॲक्सिडेंटमध्ये फक्त क्लच आहे तो डॅमेज झालेला आहे, थोडासा सायलेन्सर घासलेला आहे. अरे फॅन्सी लई ती पण कामाचा नाही प्रॉब्लेम आहे, विजिबिलिटी लई कमी झाला. पूर्ण माहिती आहे का, असं ब्लरी होतं भाई. विजिबिलिटी कमी झाला, चेंज करून घे. नाही याचं नाही आहे, याचं आहे. त्याला जास्त लागला आहे रे ओंक्या. नाही हो गुडघ्याला हे पकड घ्यायला नाही पडला मोठ्या तरीके पडला. कसा मी पडताना बघितलं. ॲक्च्युली त्याने हिट केलं, कंट्रोल केला त्याने. रायडिंग पॅन्ट म्हणून मी रायडिंग पॅन्ट पण घालून देत असतो. मला लोक अरे तो एसटी वाला घाण गाडी घेत होता माहिती आहे, मध्येच थांबवली. अरे त्याचा एअर लॉक होता, त्याला काही नाही करू. मी याला सोडून गाडी साईडमध्ये घेतली आणि त्याला भांडायला गेलो. म्हटलं सर तुम्ही सांगा तुमचा प्रॉब्लेम काय, तर तुम्ही गाडी का बरं मध्ये थांबा. तर म्हणे माझी एअर लॉक झाली. काय म्हणू त्याला, त्यांनी मीच गाडी साईडमध्ये लावली हो म्हणे, बघा म्हणे. आणि त्याच्यापेक्षा असं तर त्या ऑटोवाल्याला ज्याला ठोकली नाही आणि त्याची फाटलेली. म्हटलं भाऊ तुझी चुकी नाही आहे, जा. लिटरली मी त्याला सांगत आहो भाऊ तुझी चुकी नाही आहे, मी बघतो, माझा मॅटर आहे, मी बघतो, मला एस टी वाल्यासोबत बोलायचं. आणि मी त्याला चिपक गया क्या? मडगाट हाँ ये बैंड था वो चिपक गया, ये इधर से तिरछा हुआ है वो. हॅलो पुढे आम्ही यू टर्न घेतला आणि रोटी या गावात असणाऱ्या वायनरीच्या दिशेने निघालो. हा थोडा ऑफ रोड आहे आणि ऑफ रोड म्हटला की रायडरसाठी पर्वणीच असते.
वायनरीत आल्यानंतर आम्हाला कॉन्फरन्स रूममध्ये बसण्यास सांगण्यात आलं. कॉन्फरन्स रूममध्ये आम्हाला वायनरीची डॉक्युमेंटरी दाखवली. वायनरी कशी होते, कशी प्रोसेसिंग होते, कशी प्रोटोकॉलची चेक केली जाते, या सर्व बाबतीत माहिती देण्यात आली. डॉक्युमेंटरी दाखवल्यानंतर आम्हाला लॅबमध्ये नेण्यात आलं. तिथे आम्हाला प्रोडक्टविषयी, डिफरंट वाईन्सविषयी माहिती सांगण्यात आली. फॅक्टरी टूरमध्ये रॉ प्रोडक्टपासून ते फर्मेंटेशन प्रोसेस आणि पॅकेजिंग पर्यंत संपूर्ण माहिती देण्यात आली. काय कमेंट्री करू बोल. आता आम्ही टेरेसवर चाललोय, मजा करतोय. वायनरी बघून चालली. आपला मित्र बघा स्वप्नील सर्व जमलेले आहेत आणि वाईनचं ज्ञान आणि वाईनची टेस्ट घेऊन झालेली आहे. ना 10 गाड्या आता 6 महिन्यात 12 15 गाड्या. वाईन टेस्ट झाल्यानंतर आम्ही टेरेसवरती आलो, थोड्याशा गप्पा गोष्टी केल्या आणि मग जेवणाचा पण प्लॅन ठरला. प्लॅनप्रमाणे असं ठरलं की आपण रस्त्यात कुठेतरी जेवण करायचं ना, मग तिथून पुढे मग आपापल्या घरी निघायचं. सोलापूर हायवेवरती आम्ही हॉटेल संदीपमध्ये जेवलो. चांगलं जेवण होतं, अगदी घरगुती पद्धतीचं. तिथे जेवण झाल्यानंतर थोडासा रेस्ट घेतला आणि मग आता आम्ही निघालेलो पुण्याच्या दिशेने. शिवाजीनगरला भेटलं. ताण लागली होती फार, डिहायड्रेशन होतं उन्हातून. पाणी पिण्यासाठी ते थांबलो होतो शिवाजीनगर बस स्टॉपच्या समोर. आता मे बी अर्धा पाऊण तासामध्ये
शिवाजीनगरला व्हिडिओ शूट करत असताना कॅमेऱ्याची बॅटरी संपली, त्यामुळे पुढचा व्हिडिओ शूट करता आला नाही. शिवाजीनगरवरून 15 ते 20 मिनटामध्ये मी घरी पोचलो. तुम्हाला आजचा हा 4 सीझन वायनरीचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडला असल्यास कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह नवीन राईडमध्ये. तोपर्यंत सुरक्षित राहा, स्वस्त राहा.